असं आहे की 4 दिवसापूर्वी जेव्हा शरद पवार साहेब अकोल्याच्या दौऱ्यावर होते, मी पण त्यांच्यावर होतो. त्यावेळेस एका तरुणाने त्यांना एक पत्र दिलं आणि त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की मी ग्रामीण भागातील तरुण आहे, माझं वय 34 आहे, मला मुलगी मिळत नाही, त्याच्यामुळे मी फार दुःखी आहे, व्यथित आहे. तरी तुम्ही मला मुलगी मिळवून द्या, कोणत्याही समाजाची मुलगी असली तरी मला ती चालेल. मी घर जावई व्हायला सुद्धा तयार आहे, त्यांच्या घरी जाऊन लागेल तर तिथे काम करील, पण मला आपण मुलगी मिळून माझी व्यथा दूर करा. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय की मी आयुष्यभर आपला ऋणी राहील या बाबतीत जर तुम्ही मला सहकार्य केलं तर, अशा पद्धतीने त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की आज महाराष्ट्राची ही अतिशय गंभीर सामाजिक समस्या आहे. ग्रामीण भागामध्ये मुलांना मुली मिळत नाही, त्यांचं वय वाढून जातं पण मुली मिळत नाही. मुलींची सुद्धा अपेक्षा आहे की आपल्याला ग्रामीण भागातील शेतकरी जो आहे शेती करणाऱ्या तरुणापेक्षा शहरातील नोकरी करणारा तरुण त्यांना पाहिजे असतो. त्यांची अपेक्षा साहजिक आहे मुलींच्या. म्हणजे 10 एकराचा शेतकरी मुलगा चालणार नाही, पण एखाद्या तुमच्या शहरातील ऑफिसमध्ये काम करणारा, छोटं काम करणारा तरुण सुद्धा त्यांना चालतो. आणि शहरांकडे मुलींची ओढ असणं साहजिक आहे त्यांची, आणि त्याच्यामुळे ही समस्या आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं मुलांनी मुलींचं प्रमाण, की 1000 मुलींच्या संख्येमध्ये मुलं किती आणि मुली किती. सुरुवातीला 1000च्या संख्येमध्ये समजा 550 मुलं असतील, 450 मुली असतील, तर आता हे प्रमाण उलट झालेलं आहे. आता 550 मुली आहेत आणि 450 मुलं आहेत. त्याच्यामुळे अनेक प्रगत राज्यामध्ये सुद्धा किंवा अनेक प्रगत जिल्ह्यामध्ये सुद्धा मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्ती आहे. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या जास्ती आहे. त्यामुळे हा सुद्धा एक प्रश्न आहे, हे सर्व सामाजिक प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये सामाजिक स्तरावर आणि राजकीय स्तरावर याच्याकडे पाहायला पाहिजे. पण एक महत्वाची गोष्ट आहे की किती आशेने आज महाराष्ट्रातील तरुण असो, सर्व महाराष्ट्रातील जनता किती आशेने शरद पवार साहेबांकडे पाहत आहेत, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पवार साहेबांना आपण सांगितलं नक्की पवार साहेब याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करतील, मदत करतील, या आशेने विचाराने त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. एक राजकीय प्रश्न, अरुण गुजराती यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, अजित पवार पक्षात. अरुण गुजराती यांनी अजित पवार पक्षात प्रवेश केला. पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्र संपत नाहीये. गेल्या 10 महिन्यात 800 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, अतिशय दुर्दैवी आहे. असं आहे की मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतोय. आता जी आकडेवारी पश्चिम विदर्भातली आलेली आहे, 850च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशा पद्धतीची आकडेवारी आली आहे. आणि आज शेतकरी किती अडचणीत त्या सर्वांना आपल्याला कल्पना आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आज शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारात आलेलं आहे. सोयाबीनची आधारभूत किंमत किंवा शासकीय किंमत ही 5328 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आहे. पण 5328 ही शासकीय किंमत असताना सुद्धा सोयाबीनला 2800, 2900, 3000चे भाव त्यांना मिळत आहेत. सोयाबीनचे केंद्र चालू झाले नाही, कापसाला भाव नाही. परदेशातून कापूस आणायला जो 11% आयात कर लागत होता, तो 11% आयात कर 17 ऑगस्टच्या निर्णयाने रद्द करण्यात आला. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस परदेशातनं भारतात येतो आहे. त्याच्यामुळे कापसाला भाव नाही, धानाला भाव नाही, तिकडे कांद्याला भाव नाही. या शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करते आहे. शासनाच्या याच्याकडे काही लक्ष नाही. कर्जमाफीचा विषय तर सर्वांना माहित आहे की कर्जमाफी स्वतः राज्य शासनाने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ, पण आज राज्य शासन त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही. 30 जूनची तारीख दिली आहे, तर 30 जून नंतर सुद्धा देतात की नाही काही या सरकारचा भरोसा नाही. आणि
या सर्व प्रश्नामुळे व्यथितून मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतायत. निवडणूक आयोगाने ना पिपाणी चिन्ह पुन्हा एकदा वगळलेले आहे, जी मागणी होती. त्यामुळे एका पद्धतीने आपल्याला पक्षाला दिलासा मिळालेला आहे. चांगलं आहे ना. पिपाणी चिन्हामुळे आम्हाला विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला, लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला. लोकसभेमध्ये सुद्धा आमचा एक खासदार त्याच्यामुळे पडलेत पिपाणीमुळे. विधानसभेमध्ये सुद्धा अनेक आमदार आमचे त्याच्यामुळे पडलेत. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आपली मागणी होती की पिपाणी आणि तुतारी हे एकसारखं दिसणारं चिन्ह आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये पिपाणी आपण या चिन्हाचा मध्ये बदल करावा अशा पद्धतीची आमची मागणी होती. आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे. राज्यात 19 लाख नवीन मतदार 7 महिन्यात आयोगाने आणले आणि 4 लाख नावे वगळले गेलेले आहेत. सर्वांना कल्पना आहे की मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. अनेक लोकांची जी आम्हाला मतदान करू शकतात अशी नाव वगळून बाहेरची नावं टाकण्यात आली. बाजूच्या राज्यातील लोकांची नावं टाकण्यात आली. अनेकांचं दुबारा नाव आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या मतदार याद्यामध्ये घोळ असल्यामुळे आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाची मागणी होती की यामध्ये संपूर्ण याद्या व्यवस्थित तपासून ज्या निवडणुका जिंकण्यासाठी ज्या याद्यामध्ये घोळ करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व त्रुटी दूर कराव्या आणि यादी स्वच्छ झाल्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या ही आमची मागणी होती. पण भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज ज्या याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे त्या याद्याच्या भरोश्यावर आता निवडणुका होत आहेत. चला. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधून तुम्ही लढणार आहात की कशा पद्धतीची भूमिका असणार? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाची किंवा महाविकास आघाडीमध्ये जे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकाची त्या पद्धतीने निर्णय झालाय की स्थानिक स्तरावर त्यानिमित्तानं आपण सर्वांनी एकत्रपणे लढलं पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव साहेबांची शिवसेना आणि बाकी मित्रपक्ष, त्याच्यामुळे शक्यतोवर एकत्र आपण लढावं अशी सर्व पक्षाची भूमिका आहे. याचा निर्णय करण्याचा अधिकार सर्वांनी जिल्हा स्तरावर दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याची अलग अलग परिस्थिती आहे. ती स्थानिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहून प्रत्येकाने निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे सूचना पक्षांनी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या स्तरावर ज्या ज्या ठिकाणी युती करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. पण ज्या ठिकाणी युती झालीच नाही त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वतंत्र होती. आपली नाही, आपल्या होम पिचवर अनिल देशमुख एखादी सामना लढणार का? असं आहे की प्रत्येक ठिकाणी मी प्रयत्न करतोय. आता आमची मिटिंग आहे, काँग्रेसचे लोक येत आहेत. काही शहरासाठी आमची काँग्रेस बरोबर चर्चा झाली, उभाटा बरोबर चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे आमच्या चर्चा चालू आहे. शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की एकत्रपणे सर्व पक्षांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी निवडणुका लढल्या पाहिजे. काँग्रेसने कुठेतरी असे म्हटलं जर महायुती नसेल तर आम्ही सोबळासाठी सुद्धा 151 जागा लढण्याच्या तयारीत आहोत. तुमची काही त्याची तयारी आहे का? तसं काही नाही. आमची सगळ्या शहरासाठी, तुमच्या नागपूर शहरासाठी असो की नागपूर ग्रामीणसाठी असो की सर्वीकडे राज्यभर सर्व पक्षाच्या स्तरावर महाविकास आघाडीमध्ये एकमेकांशी चर्चा चालू आहे. आणि पहिले सांगितलं ज्या ज्या ठिकाणी एकमत होईल त्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र लढू. पण काही ठिकाणी काही राजकीय अडचण आली तर तिथे स्वतंत्र सुद्धा लढू शकतात.